जे जुनी इमारतीपाशी प्रवास थांबणार आहे, नव्याने प्रवास सुरू होणार आहे. त्याचं भावविश्व फक्त त्या ग्रामपंचायतीपुरतं मर्यादित होतं. दिल्लीत मराठी माणूस टिकणं सोपं नाहीये. सध्या तुमच्या पुस्तकाची चर्चा भरपूर सुरू आहे. हो. संसद भवन ते सेंट्रल विस्टा. तर थोडंसं सांगा मला की तुम्हाला ही लिहायची प्रेरणा जी आहे, तुम्हाला लिहायची संकल्पना कशी सुचली? संकल्पनेचा भाग आपण लक्षात घेतला तर कोरोनाचा कालखंड आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये मी दिल्लीत अडकून पडलो. कोरोनाचे नियम खूप कडक होते. कालांतराने नियम थोडे शिथिल झाले आणि मी संसदेमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचो, पण तितकी एंट्री सोपी नसायची. नियम शिथिल झाल्यानंतर एके दिवशी मी संसद भवनामध्ये गेलो. त्यावेळी नव्या संसद भवनाचं काम हे खूप वेगाने सुरू होतं आणि एक माहिती अशी सातत्यानं मिळत होती की जे काम करणारे मजूर आहेत ते घाबरून जात आहेत निघून कोरोनाच्या साथीला, आणि स्वाभाविक आहे, प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. दरम्यानच्या काळात पंतप्रधान महोदयांनी या मजुरांसोबत एक लंच घेतला. त्या लंचचा एक सकारात्मक परिणाम असा झाला की जाणारा जो फ्लो होता मजुरांचा तो थांबला आणि कामाला गती मिळाली. त्या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा मी पाहिलं की मजूर तर काम करतच होते, पण त्यांची लहान लहान जी मुलं आहेत ती कोणी छोट्या विटा दे, दगड दे, असं नकळतपणे त्यांचा खेळ होता, पण एक खेळाचा भाग म्हणून ते खेळत होते, पण नकळतपणे एक राष्ट्र निर्माणाचं, देशाच्या नव्या संसद भवनाच्या उभारणीचं काम ते करत होते. आणि ते मला खूप प्रेरणादायी वाटलं की ही छोटे छोटे चिमुकले हात देशाच्या लोकशाहीसाठी झटतायत, नव्या संसद भवनाचं निर्माण करतायत. मी इतकी वर्ष सुदैवानं दिल्लीमध्ये आहे, संसद कव्हर करतोय, तर मी पण काहीतरी माझं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये मी एक पोस्ट लिहिली होती की संसद भवन ते सेंट्रल विस्टा, जे जुनी इमारतीपाशी प्रवास थांबणार आहे, नव्याने प्रवास सुरू होणार आहे. तर त्या पोस्ट पाहून मला माझ्या एका मित्रांनी सांगितलं की अरे हे एक छान लिहिलंस, पुढे ते पुस्तक रूपामध्ये येऊ शकतो. त्या दोन्ही गोष्टींचा मिलाफ म्हणजे पुस्तक आज तुमच्यासोबत आहे. एक मराठवाड्यासारख्या छोट्याशा गावामधून आलेला मुलगा दिल्लीमध्ये अशा प्रकारे एक भरीव पत्रकारिता करतो, काय भावना आहेत नेमक्या? निश्चितच मला खूप म्हणजे त्या दिवशी तर एकदम गहिवरून आलं, कारण मी ज्या गावात येतो त्या माझ्या गावात पेपर यायचा नाही. माझ्या घरामध्ये वाचनाची आणि संगीताची आवड असल्या कारणाने रविवारी भाऊ जायचा आणि स्पेशली सगळे पेपर, साप्ताहिक, मासिक घेऊन यायचा. अशा पद्धतीच्या गावातून मी आलो की ज्या मुलांनी आत्तापर्यंत केवळ गावची ग्रामपंचायत पाहिली, त्याचं भावविश्व फक्त त्या ग्रामपंचायतीपुरतं मर्यादित होतं. त्या मुलाला पुढे देशाची एक मोठी पंचायत पाहण्याची संधी मिळाली. त्यानंतरचं त्याचं विस्तारलेलं भावविश्व खरोखरच एक विलक्षण असा प्रवास झालाय. आणि मला असं वाटतं की नियतीने ती संधी मला दिली. मी हा दावा नाही करत की बाहेर माझ्यापेक्षाही खूप गुणवान लोक आहेत, ते करू शकले असते काम, पण मला संधी मिळाली आणि त्या संधीचं थोडंफार काहीतरी चीज मला करता आलं याचं निश्चित मला समाधान आहे. त्या कार्यक्रमामध्ये पवार साहेब आणि सगळे दिग्गज जे होते त्यांनी तोंड भरून कौतुक केलं, तर त्यावेळेला तो अनुभव कसा? साहजिकच आहे, शरद पवार साहेब हे देशातले टोलेजंग नेते आहेत. संजय राऊत साहेब माझे फक्त बॉस नाही आहेत, तर ह्या देशामधले सर्वाधिक चर्चित असलेले आणि प्रथितयश असे संपादक, पत्रकार आहेत. त्या दोघांनाही संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या दोन्ही नेत्यांनी कौतुक केल्यानंतर स्वाभाविकपणे माझ्यासाठी ती खूप गौरवाची बाब आहे. पवारसाहेब त्याच्या पुढे जाऊन असं म्हणालेले आहेत, हे पुस्तक उत्तम झालंय, त्यात काही भर घालायला लागेल, तर एकदा तुम्ही, संजय राऊत साहेब आणि मी असं आपण एकत्रित बसूयात आणि आणखीन काय करता येईल त्या संबंधानं आपण चर्चा करूयात. मला वाटतं माझ्यासारख्या एका छोट्या गावातून आलेल्या मुलासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे. कसा प्रतिसाद आहे? छान प्रतिसाद आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये या पुस्तकाची चर्चा झाली. मुळात हे पुस्तक, मी जरी सामनाचा ब्युरो चीफ म्हणून काम करत असतो, त्यात कुठलाही पक्षीय अभिनिवेश नाही आहे. अर्थात पॉलिटिकल कमेंट त्याच्यामध्ये त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आहेत. पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतचा ज्या वर्षे पंतप्रधान झाले त्यांच्या चांगल्या बाजू आणि ज्या काही उणिवा त्यांच्या राहून गेल्या त्या आपण उणिवा दाखवण्याचा प्रयत्न केला. लोकसभेचे पहिले सभापती, ज्यांना निष्पक्ष लोकसभापती मानलं जायचं, आणि तिथं ते मानदंड होते, दादासाहेब मावळणकरांपासून त्याच्या ओम बिर्लांपर्यंतचा त्यांच्या कारकिर्दीचा आढावा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आजच्या पिढीचे जे नेते दिल्लीमध्ये ठामपणे उभे राहिले, शरद पवार साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, रामदास आठवले असतील, या सगळ्यांच्या कामाचा एक लेखाजोखा, एक छोटासा प्रयत्न मी या निमित्ताने केलाय. दिल्लीत मराठी माणूस टिकणं सोपं नाहीये, पण दिल्ली समजून, उमजून, तिला आवडून घेऊन इथं पाय रोवणं हे खूप कमी लोकांना जमलंय. त्यातलीही काही लोक आहेत.
आपण भौगोलिकदृष्ट्या दिल्लीपासून लांब असतो. दिल्लीला आपल्याबद्दल नाही म्हणलं तरी एक असूयाची भावना आहे उत्तरेच्या पट्ट्यामध्ये, आणि त्या विपरीत स्थितीमध्ये जेव्हा आपण उभारतो आणि काम करतो तर ते निश्चितच खूपच कौतुकास्पद आहे. या सगळ्याचा लेखा जो काय पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याचं औचित्य होतं 75व्या वर्षाचा फार मोठा प्रवास झालेला आहे, आणि या प्रवासात माझं काहीतरी योगदान असावं म्हणून मी हे पुस्तक समर्पित केलेलं आहे. देशाच्या संसदेला आणि भारतीय राज्यघटनेला वंदन करून, नमन करून हे पुस्तक लिहिलंय. माझं पुस्तक माझ्या आईवडिलांतर मी समर्पित केलेलंच आहे, पण सेंट्रल विस्तासाठी जे चिमुकले हात झटले कळत नकळतपणे त्यांना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या संसदेच्या वरती जो हल्ला झाला होता लोकशाही मंदिरावरती, तो हल्ला परतून लावताना छातीचा कोट करून ज्याने आपल्या छातीवरती गोळ्या झेलल्या आणि देशासाठी बलिदान दिलं, त्या हुतात्म्यांना सलाम करून हे पुस्तक मी वाचकांसमोर आणलं.